बदलापूरकरांचा रायफल मथुर सोबत फेरा पडलेला आहे त्याचा आणि त्यांच्या मालकांकडनं जाणून घेऊया, रायफल बद्दल थोडी माहिती घेऊया। दादा, सर्वप्रथम आपलं नाव सांगा आणि रायफल कोणाच्या नावाने धावला जातो? मी एरंजाचा निखिल सुभाष मेहर। रायफल हा माझाच बैल आहे। दादांनी काल फोन केला, भेटायला आले मला बदलापूरला। दादा बोलतात आपण फेरा काढूया। दादांना मी आधीच विचारलं होतं आपण रायफलना मथुरचा फेरा कधी काढायचा, तर दादा योगायोगाने काल आलते। दादा बोलतात उद्या आपण फेरा काढूया। सुभाष दादांनी फोन केला सकाळी, येऊन आम्ही फेरा काढला। चांगलासा फेरा पळाला। दादा, रायफलची कारकिर्दी काय? रायफलची कारकिर्दी तो पुण्यातला बैल भुगावचा, तो महाराष्ट्र केसरी 2 टाइम महाराष्ट्र केसरी चॅम्पियन झालाय। आता मागेच बघितलं असेल तर मथुर महाराष्ट्र केसरीला होता बघा, हा अजित केसरीला, त्या फायनल मध्ये पण तो होता। गुलाला आला, 7 नंबर आला त्याचा। नक्कीच। आणि दादा, राहुल दादांबद्दल काय बोलेल? आता म्हणजे फेऱ्यासाठी बैल कधी नाही बोलत नाही, जर एकदा बोला आज ना उद्या कधीतरी ते फेऱ्यासाठी टाकतील। दादांचा कसा माझा आधीपासून संबंध आहेत। दादांना फक्त फोन केला, दादा बोलतो शुभमची कॉन्टॅक्ट कर। शुभम दादांना फोन केला मी, दादांनी सकाळी फोन फेरा काढला। दादा, आता फेरा तर पडला, शर्यत पण काय जमू नये का दुसरी कोण? हो, शर्यत जमवून होतं, बॅनर सोडलेला त्याचा अर्जुन सोबतच येतं राहुल दादांच्या। अच्छा, आता बघूया अड्ड्यात जमते का शर्यत। आता हा एक दुसरा बैल दिसतो, आपण तुमच्याच धावणीतला आहे का? नाही, हा राहुल दादांचा बैल अर्जुन। अर्जुन, सॉरी मित्रांनो, ओळखलं नाही की अर्जुन आहे बघा। टेम्पो मध्ये 2 बैल होती, तो अर्जुन होता, कारण का कॉकटेलची अशी चर्चा चालू होते, पण अर्जुन होता 1001 पाहू शकता। दादा, आपला रायफल कुठल्या साईडने धावतो? हा डावीने पब्लिकला पडतो। डावीने पब्लिकला पडतो। मग आता काय याच्या पुढे? आता प्रत्येकाची इच्छा असते मथुर सोबत फेरा तरी व्हावा, जरी गाडीने जमली तरी। तसं काय, दादांनी सांगितलं शर्तीसाठी, पण आपल्याला दादा नाही बोलणार। उद्या सकाळी त्याच्यासोबत शर्यत पण आम्ही करू, तेवढा आम्हाला दादांना विश्वास आहे की दादा उद्या आम्हाला शर्तीसाठी पण बनले। नक्कीच। आणि उसाटणे मैदानाबद्दल काय बोला? आता दादांनी सांगितलं 14 मे आणि 18 मे, आता हे 2च दिवस मैदान होणार आहे, कारण परमिशनला प्रॉब्लेम येतो। आणि इथे मैदान बोललं तर सर्व बैलगाडा मला आवर्जून येतात। हा, अतिशय चांगला आयोजन करतात दादांचे, शुभम दादांच्या गावातला मैदान आहे हा, आणि चांगल्या रीतीने मैदान होता। आणि दादा, आता ऐकून आहे की बकासूर सुद्धा येतं, 2 नंदी, एक मथुर आणि बकासूर, म्हणजे ज्याला देव मानतात, ते दोन्ही नंदी आज एकत्र पाहायला भेटतील। कसा आनंद आहे? आनंद तर खूपच आहे। आणि मथुर बकासूर असले की चाहत्यांची गर्दी तुम्हाला पाहायला भेटतेच, आणि अतिशय आज पण पुण्याला गर्दी पाहायला भेटणार त्याच जोशात। दादा, बदलापूरकरांचा रायफल आहे आपल्या, आतापर्यंत या सीझनला किती गुलाल घेतले असतील तरी? आतापर्यंत त्यांनी 10 गुलाल घेतले लागोपाठचे। लागोपाठ? हा, लागोपाठचे एकही शर्यत नाही पडली, म्हणजे त्याची कारकिर्दी म्हटलं तर चांगलीच आहे। कुठून खरेदी केला होता आणि कितीला खरेदी केला होता? हा माझ्या मित्राचा बैल आहे भुगावचा, त्यांनी मला बैल पळवण्यासाठी इकडे दिलेला आहे। ऍक्च्युली बैल त्यांचाच आहे हा। आता पावसाला तिकडे असतो बैल ना, आपल्या सीझनला इकडे असतो बैल। म्हणजे 3 फेऱ्यामध्ये पण? हा, 3 फेऱ्यामध्ये पण असतो ना, इकडे बिंजोडला पण पळतो। अच्छा दादा, शुभेच्छा तुम्हाला, आणि असंच रायफल नाव करत राहील। आणि आज या चॅनल मार्फत म्हणजे मथुर सोबत फेरा लोकांना माहिती सुद्धा पडेल। रायफल कसं असतं दादा, आपला बैल एक पळतो, पण तो उजेडत नाही। उजेडत येण्यासाठी कोणता तरी मोठा बैल पकडावा लागतं, ही खरी गोष्ट आहे। काय बोलाल? आणि त्याच्यामध्ये आपल्याला मथुर भेटला, ही तर सौभाग्याची गोष्ट आहे। सर्वप्रथम मी तुमचाच आभार मानतो की तुम्ही आम्हाला आता चॅनलनुसार तुम्ही दाखवाल आम्हाला, आणि मथुर सोबत तुम्ही आज नाही खूप बैल बघितली असतील की त्याच्यासोबत पळणारी बैल खूप नावारूपाला आलेली आहे। नक्कीच दादा, आता रायफल सुद्धा आम्हाला कारकिर्दी करताना दिसेल। आणि आता हा सीझन तर संपत आला, पुढच्या सीझनला आपण भेटू, आणि नक्कीच रायफल कुठल्या तरी टॉपच्या लेवलला असेल। 100%। धन्यवाद।